समाधान बाबूराव खिंडकर. हो हे काय मॅडम मारहाण चालू झाली. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारांची एकमेकांसोबत होणारी भांडणं वाढायला लागली. बीडचा बिहार झालाय अशी जी टीका होतीये ती उगाचच नाही. पोलिसांच्या बदल्या झाल्या, नवे साहेब आले, मात्र तरीही गुन्हेगारीचा बिमोड काही होताना दिसत नाही. बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या नातेवाईकाचा आणखी एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. आता नातेवाईक म्हणजे धनंजय देशमुख यांचा साडू. या साडूनं त्याच्याच भावाला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. खरं तर या धनंजय देशमुखांच्या साडूचं नाव आहे दादा खिंडकर आणि त्याच्या भावाचं नाव आहे समाधान खिंडकर. नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय, पाहूयात या व्हिडिओत. मॅडम मारहाण चालू झाली. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. बीड पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सख्या भावानंच त्याच्या भावावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनं केवळ बीड शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं चित्र यातनं पाहायला मिळालं. दादा खिंडकरनं आपला भाऊ समाधान खिंडकर याला भर रस्त्यात लोखंडी पाईपनं अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. या घटनेचं गांभीर्य अधिक वाढलंय कारण आरोपी दादा खिंडकर यानं मारहाण केल्यानंतर सोशल मीडियावर तो माफी मागत होता, पण मी त्याला खूप चोप दिला अशी निर्लज्जपणे पोस्ट केली. या संपूर्ण प्रकरणाची मुळं जुन्या वादात आणि ग्रामपंचायतीच्या राजकारणात दडलेली आहे. समाधान खिंडकर सोमवारी दुपारी आपल्या वैयक्तिक कामासाठी बीड पंचायत समिती कार्यालयात आला होता. आपलं काम संपवून कार्यालयाच्या आवारात उभा असतानाच तिथं दादा खिंडकर आणि त्याचा एक साथीदार दबा धरून बसला होता. समाधान समोर येताच दादा खिंडकरनं त्याला अडवलं आणि तू ग्रामपंचायतीच्या कामात वारंवार ढवळाढवळ का करतोस, आमच्या कामात अडथळे आणणं बंद कर अशा शब्दात दमदाटी सुरू केली. काही वेळातच या शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. दादा खिंडकरनं सोबत आणलेला लोखंडी पाईप काढून समाधानवर सपासप त्याला त्या लोखंडी पाईपद्वारे मारायला सुरुवात केली. पंचायत समितीसारख्या गजबजलेल्या सरकारी कार्यालयाच्या परिसरात हा प्रकार सुरू असताना तिथं उपस्थित असलेले नागरिक आणि कर्मचारी अवाक होऊन पाहतच राहिले. आरोपीचा अवतार इतका भयानक होता की कुणीही मध्यस्थी करण्याचं धाडस केलं नाही. दादा खिंडकर हा समाधान याला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्याने पाईपनं अमानुषपणे मारत राहिला. रक्ताच्या नात्याची कोणतीही चाड न ठेवता त्यानं आपल्या भावाला जीवे मारण्याच्या उद्देशानं हा हल्ला केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. समाधान जीवाच्या आकांतानं ओरडत होता, मदतीची याचना करत होता, मात्र आरोपीवर जणू रागाचा पाराच चढला होता. या मारहाणीत समाधान खिंडकर याच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागाला गंभीर जखमा झाल्या. या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दादा खिंडकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी. दादा खिंडकर हा बीडमधील एक कुख्यात नाव बनत चाललेला खरा तर गुंड. त्याच्यावर यापूर्वीही मारहाणीचे आणि दहशतीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच तो एका अन्य गंभीर मारहाणीच्या प्रकरणात जिल्हा कारागृहात बंदिस्त होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत गेला असल्याचं या घटनेवरून स्पष्ट होत आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे कायदा हातात घेणं आणि सरकारी कार्यालयाच्या परिसरात धुमाकूळ घालणं यावरून त्याला पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणताही धाक उरला नसल्याचं दिसून येतंय. मारहाण करून आरोपी तिथंच थांबला नाही तर त्यानं गुन्हेगारी वृत्तीचं प्रदर्शन करत सोशल मीडियाचा वापर केला. आज याला चांगला धडा शिकवला. तो गयावया करत होता, माफी मागत होता, पण त्याला सोडलं नाही अशा आशयाची पोस्ट त्यानं फेसबुकवर टाकली. गुन्ह्याचे अशा प्रकारे सार्वजनिकरित्या समर्थन करणं हे समाजात दहशत पसरवण्याचं एक नियोजनबद्ध तंत्र मानलं जात आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वाढलेली ही हिंमत सामान्य नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरते आहे. या पोस्टमुळे पीडित समाधान खिंडकर याच्या कुटुंबात आणि समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी तात्काळ जखमी समाधान खिंडकर याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. समाधानच्या तक्रारीवरून पोलिसांनी दादा खिंडकर आणि त्याच्या एका अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118, 126, 351 आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला. यामध्ये प्रामुख्यानं घातक हत्यारानं मारहाण करणं, बेकायदा कृत्य करणं आणि जीवे मारण्याची धमकी देणं यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. पोलीस आता या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. दादा खिंडकरच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली.
बीड जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीनं डोकं वर काढलं. राजकीय वरद असताना कौटुंबिक वादातून होणाऱ्या हिंसाचारात वाढ झाली. पंचायत समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे असताना आणि लोकांनी गर्दी करत असताना आरोपीनं केलेले हे कृत्य प्रशासनाला दिलेलं आव्हानच आहे. ग्रामपंचायतीच्या सत्तेतून आणि कामाच्या वादातून सख्खे भावंड एकमेकांच्या रक्ताला तहानलेलं होणे हे ग्रामीण राजकारणाचं भीषण वास्तव आहे. पोलीस या प्रकरणात आता नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि अशा सराईत गुन्हेगाराला कायमचा धडा शिकवतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं. या घटनेचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला आहे त्या प्रत्येकाच्या मनात दहशतीची भावना निर्माण झाली. भर रस्त्यात होणारी ही अमानुषता बीडच्या प्रतिमेला काळीमा फासणार आहे. पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून न थांबता अशा प्रवृत्तीचा कायमचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे धाडस करणार नाही. समाधान खिंडकर याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं. मात्र या मानसिक धक्क्यातून सावरणं त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी मात्र कठीण आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.